अपघातांच्या सत्रामुळे नेहमीच चर्चेत असणाऱ्या समृद्धी महामार्गावर पुन्हा एकदा भीषण अपघात घडला आहे। खासगी बस चालक आणि क्लीनर्सच्या रील्स बनवण्याच्या वेळापायी हा अपघात घडलाय। या अपघातामध्ये एका 1.5 वर्षाच्या निष्पाप लेकराला जीव गमवावा लागला आहे, तर 20 ते 25 जण जखमी झाले आहेत। बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर येथील टोलनाक्याजवळ एका खासगी लक्झरी बसचा अपघात झाला। ही बस वेगात असताना चालक आणि क्लीनर मोबाईलवर रील्स बनवण्यात गुंग होते। या नादात चालकाचा वाहनावरील नियंत्रण सुटलं आणि बस अनियंत्रित होऊन महामार्गावरच उलटली। ही बस एवढ्या जोरात पलटी झाली की ती बाजूने जाणाऱ्या एका कारवर जाऊन आढळली। यामध्ये कारचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे। अपघातानंतर घटनास्थळी प्रवाशांचा प्रचंड आक्रोश ऐकायला मिळत होता। स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतीसाठी धाव घेत जखमींना बाहेर काढलं। मात्र दुर्दैवाने या अपघातात एका 1.5 वर्षाच्या मुलाचा जागीच मृत्यू झाला आहे। जखमींना तातडीने उपचारासाठी मेहकरच्या ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आलं, परंतु तिथे एकही डॉक्टर उपलब्ध नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला। अखेर रुग्णांना खासगी रुग्णालयात हलवण्यात आलं, तर काही रुग्णांवर स्थानिक नागरिकांनीच प्रथम उपचार केले। सकाळी 3:30 वाजता ड्रायव्हर बदललेला। ड्रायव्हर बदलून नंतर मग तो एक किन्नर आणि एक पॅसेंजर मिळून ड्रायव्हरची रील करत होते मोबाईलवरती। रील करता ती मोबाईल दाखवत ड्रायव्हरच्या हातात दाखवत बघ रील कशी केली कशी झाली बघ, छान आहे का अशी बघ। गाण्यावर ड्रायव्हर नाचू लागला, असे फॉलो करून नाचत होता ड्रायव्हर स्वतः। म्हणजे त्याचे मोबाईल बघणं, तंबाखून थुकणं हे असे करता होते। म्हणजे रील चालू होतं त्यांचं। कमी कमी ते बसल्यापासून ते नाटक करत होता। ड्रायव्हर स्वतः बोललो की बाबा पुढं बघ तो केलं मग तुला काय करायचं गप, आम्ही रील करतोय असं म्हणून त्यांनी ते रील करत होता। आणि टोल नाका समोर आला, त्यातलं टोल नाका लक्ष नव्हतं अजिबात। टोल नाका टोल नाका समोर बघितला, ब्रेक मारला आणि जागेवर गाडी फिरवली, गाडी पलटी झाली। प्रथमतः ही बस नागपूर मुंबई साईडनं वरतून आली। ड्रायव्हर गाडी टर्न मारायच्या नादात गाडी पलटी झाली खाली। इकडनं ही जी दुसरी 4 व्हीलर आहे मेकरून एंट्री करून समोर चालली होती। या गाडीला येऊन ती गाडी पडली, घासत आली डायरेक्ट आणि या गाडीला येऊन भिडली। तेवढ्यात आम्ही बघितलं, आरडाओरड केली। MSF टीम, फायरवाली टीमला बोलवून घेतलं आणि नंतर त्यातले मग पेशंटला काढायला सुरुवात करून टाकली।